नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक परिपत्रक आहे आणि ते महत्त्वाचं परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांचं हे परिपत्रक असणार आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि हे सर्व सविस्तर परिपत्रक आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. तर विषय काय आहे, तर जिल्हा कार्यालयाचे पटावरील होमगार्ड यांचे दर 3 महिन्यांनी संमेलन भरवण्याबाबत या ठिकाणी यांनी या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की दर 3 महिन्यांनी जे काही होमगार्ड्स आहेत, कार्यरत होमगार्ड्स आहेत, त्यांचं त्या ठिकाणी जे संमेलन आहे ते भरवणं आवश्यक आहे, ते घेणं आवश्यक आहे. यासाठी आवश्यक आहे की त्या ठिकाणी होमगार्डच्या ज्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील, त्यांचं निराकरण करण्यात यावं. नेमका विषय काय आहे बघू आपण यामध्ये. तर होमगार्ड ही मानसेवी संघटना असून पोलीस दलास कायदा सुव्यवस्था राखणे कामी सहाय्य करण्यासाठी पोलीस महासंचालक मुंबई यांची मागणीनुसार कर्तव्यावर तैनात करण्यात येतात. होमगार्ड हे मानसेवी पद आहे. होमगार्डचा वापर बहुतांश पोलीस दलांचे सहाय्यार्थ करण्यात येतो. होमगार्ड यांच्या स्वतःच्या तसेच सर्वांच्या मिळून काही अडचणी असू शकतात. या सर्व बाबी विचारात घेता होमगार्डच्या असणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून अडचणीवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे. यास्तव जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी प्रत्येक 3 महिन्यातून एकदा होमगार्डचे संमेलन आयोजित करावे. सदर संमेलनात होमगार्ड विभागाकडून करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती करून घ्यावी, तसेच भविष्यातील प्रस्तावित उद्दिष्टांबाबत थोडक्यात माहिती करून द्यावी, जेणेकरून होमगार्ड विविध संघटनांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. अशा प्रकारे आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाबाबत मुख्यालयास अवगत करावे. तसेच संमेलनाचे इतिवृत्त घेण्यात आलेल्या निर्णयासह 8 दिवसात मुख्यालयास सादर करावे, असे संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात आले होते. तथापि कोणत्याही जिल्हा कार्यालयाने तसे केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे होमगार्ड हे राजकीय किंवा इतर मंडळीच्या आहारी जाऊन मुख्यालयास तसेच शासनास वारंवार सामूहिक किंवा वैयक्तिक अर्ज फाटे जिल्हा समादेशक यांचे मान्यतेने करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब होमगार्ड अधिनियम 1947 मधील नियम 6(ब) नुसार होमगार्डच्या शिस्तीस बाधा आणणारी असल्यामुळे या परिपत्रकाद्वारे खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. यामधला पहिला निर्देश असा आहे की कॅलेंडर वर्षात दर 3 महिन्यांनी म्हणजेच मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात पटावरील होमगार्ड यांचे संमेलन भरवण्यात यावे. अशा प्रकारे आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाबाबत मुख्यालयास अवगत करावे. सदर संमेलनास उपस्थित राहणाऱ्या होमगार्ड यांना त्या दिवसाचा नियमानुसार कर्तव्य व पहार भत्ता अदा करण्यात यावा. तसेच जे होमगार्ड्स पूर्वानुमतीशिवाय किंवा संयुक्तिक कारणाशिवाय गैरहजर राहतील त्यांच्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी व संमेलनाचे इतिवृत्त घेण्यात आलेले निर्णयासह 8 दिवसात मुख्यालयात सादर करावे. त्यानंतर दुसरा विषय आहे, तसेच होमगार्ड अडीअडचणी तक्रारी यांचे निराकार समादेशक, जिल्हा समादेशक यांचे स्तरावर करण्याची कार्यवाही करण्यात यावी व आवश्यकता असल्यास होमगार्डचे विनंती अर्ज, तक्रार अर्ज समादेशक, जिल्हा समादेशक यांचे मार्फत मुख्यालयात सादर करण्यात यावेत. होमगार्ड तक्रार अर्ज, विनंती अर्ज परिमंडळ अधिकारी, तालुका समादेशक. ओके. त्यानंतर पुढचा विषय बघू आपण. होमगार्ड यांच्या समस्या, तक्रारी, अडचणी याबाबत कर्मचारी, अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव तंत्राचा वापर करतात, तसेच विविध संघटनांमार्फत दबाव तंत्राचा वापर करतात किंवा समादेशक, जिल्हा समादेशक यांची परवानगी न घेता परस्पर महासमादेशक यांना भेटतात. ही बाब शिस्तीला धरून नसून तसे करणारे होमगार्ड अधिनियमानुसार कडक कारवाईस पात्र ठरतील. याबाबत सर्व होमगार्डना कळवण्यात यावे. तथापि होमगार्ड्स अधिनियम 1947 मधील कलम 6(ब) मधील पोटकलम 3 नुसार समादेशक, जिल्हा समादेशक आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही होमगार्ड सदस्याला महासमादेशक यांच्याकडे तसेच महासमादेशक यांचे आदेशामुळे व्यथित झालेल्या अशा कोणत्याही होमगार्ड सदस्याला
राज्य शासनाकडे अशा आदेशाची नोटीस त्याच्यावर बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत असा आदेश विरुद्ध अपील करता येईल. सदर परिपत्रक समादेशक सर्व जिल्हा समादेशक कार्यालयांनी आपल्या नोटीस बोर्डवर दर्शनीय भागात लावण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून होमगार्डला याबाबत सविस्तर माहिती मिळेल. ओके, आता हा जो विषय आहे सर्व जिल्हा समादेशकांसाठी आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे. तर एक प्रकारे हा विषय चांगला असू शकतो, कारण की त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की दर 3 महिन्यांनी जे काही संमेलनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील, त्या संमेलनामध्ये जर काही तुमच्या तक्रारी असतील, तुमच्या अडचणी असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज देऊ शकता, विनंती करू शकता. लेखी अर्जसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि ते अर्ज समादेशकांकडे, महासमादेशकांकडे त्या ठिकाणी पोचवण्यात येतील, असं या परिपत्रकानुसार सांगण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. त्या ठिकाणी जे काही आपलं वर्षभर ड्युटी आणि नियमित वेतनाचा जो विषय आहे, हा विषय तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तक्रार करू शकता, त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तुमचं म्हणणं जे आहे ते लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सांगू शकता आणि कुठलीही मध्यस्थी म्हणजे त्या ठिकाणी नसताना तुम्ही डायरेक्ट महासमादेशकांसोबत कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकता, तुमच्या लेखी अर्जाच्या माध्यमातून किंवा तुमच्या विनंतीच्या माध्यमातून. अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे, महत्त्वाचं परिपत्रक आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवणं महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी संमेलनं होत नाहीत त्या ठिकाणी तुमचे जे काही समादेशक असतील त्यांना तुम्ही सांगू शकता की अशा प्रकारचे संमेलनं आयोजित करा, जेणेकरून तुमच्याकडे त्या ठिकाणी लक्ष देण्यात येईल आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. अशा प्रकारचे ही अपडेट आहे. पुढच्यासुद्धा काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट ही की ज्या विद्यार्थ्यांचं वय पोलीस भरतीमध्ये बसतं त्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचीसुद्धा त्या ठिकाणी तयारी करणं आवश्यक आहे. मोठी पोलीस भरती या ठिकाणी येणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचे अर्जसुद्धा सुरू होतील. अर्ज भरण्याची तारीख सप्टेंबर महिन्यामध्ये ते असणार आहे. लेखी परीक्षा, तुमची शारीरिक चाचणी याचासुद्धा तुम्ही सराव नियमित सुरू ठेवा, अभ्यास सुरू ठेवा आणि होमगार्डमधून पोलीसमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. भरती मोठी आहे, पोलीस भरती मोठी आहे, जास्त पदं आहेत, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या आणि अभ्यासाला लागा. तुमची शारीरिक चाचणी जी आहे त्यासाठीसुद्धा दररोज सराव करा, तो तुमचा होतच असतो, परंतु अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे. कारण की जे कट ऑफ्स आहेत हे कट ऑफ जर बघितले तर परिस्थिती कठीण आहे आणि पोलीस भरतीमध्ये जे काही बाकीचे उमेदवार येतात तोसुद्धा एक विषय आहे, त्यावरसुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपला येईल. डॉक्टर, इंजिनियर त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये उतरतात, का उतरतात, समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत, यावरसुद्धा आपण सविस्तर बोलणार आहोत. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोचवणं आवश्यक होती, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.